अजितदादांचं विमान हवेतच कसं उलटलं. धुक्यामुळे धावपट्टी दिसली नसल्याची चर्चा, पण सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये धुकं दिसतच नसल्याचं चित्र. धावपट्टी दिसली नाही, तांत्रिक बिघाड झाला की आणखी काय? महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना हिरावून नेणाऱ्या विमानाला नेमकं झालं तरी काय? बुधवार 28 जानेवारीची सकाळ ही अवघ्या महाराष्ट्राला दुःखाच्या खाईत लोटणारी ठरली. भल्या पहाटेपासून कामाला सुरुवात करणाऱ्या दादांवर 28 जानेवारीला सकाळी 8:45च्या सुमारास काळाने झडप घातली. दादांच्या विमानाला अपघात झाल्याचं वृत्त देशभरात वाऱ्यासारखं पसरलं. रुबाबदार दादांचा विमान अपघातानंतरचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह पाहून सर्वांच्याच डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले. अपघाताच्या बातम्यांची गर्दी झाली, एकामागून एक व्हिडिओ येऊ लागले. अपघाताचे असेच 2 व्हिडिओ सध्या अनेक प्रश्न निर्माण करतायत. स्क्रीनवर दिसत असलेला हा व्हिडिओ बारकाईने पहा. या व्हिडिओमध्ये अजितदादा बसलेले विमान बॉम्बार्डियर लिअरजेट 45 हवेतच उलटल्याचं दिसतंय. याचमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. उपमुख्यमंत्री प्रवास करत असलेले विमान हवेत उलटण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विमान अपघातानंतर जी शक्यता वर्तवण्यात आली ती म्हणजे धुक्यामुळे पायलटला धावपट्टी दिसली नसावी. मात्र आता हे सीसीटीव्ही फुटेज पहा. या फुटेजमध्ये परिसरात त्यावेळी धुकं दाटून आलं नसल्याचंच चित्र दिसतंय. जर धुकंच नव्हतं तर लँडिंग करायला नेमकी काय अडचण आली, असाही प्रश्न आता समोर येतोय. लँडिंग पूर्वी विमानाने एक घिरटी मारली. वैमानिकाने 11 रनवे वर विमान उतरवत असल्याचा संदेश दिला आणि काही क्षणातच विमान सदरवरून गायब झालं. क्षणार्धात लाखो कार्यकर्त्यांचा जीव की प्राण दादा अपघातात दगावले. दादांच्या जाण्याचं दुःख तर आहेच, मात्र हा विमान अपघात कसा झाला, नेमकं कारण काय होतं, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलाय.